अहो रुपाली ताई, मी एवढी का चिडचिड करताय? अहो मला काहीतरी सुचलंय. काय सुचलंय? अहो मला हे सुचलंय की आता आपल्याला काहीतरी मोठं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ते सुचलंय की आता आपल्याला काहीतरी मोठं केलं पाहिजे. मोना, तुला सुचून सुचून हे सुचले का? तुझ्याशी ना बोलण्यात खरंच काही अर्थ नाही. अहो रुपाली ताई, तुला भाऊजींमध्ये झालेला बदल दिसत नाही का ग? आणि तो बदल मला अजिबात पटलेला नाही. अहो, ते तर न पटण्यासारखंच आहे रुपाली ताई. काय चाललंय या भाऊजींचं? सकाळी अपरणासाठी फुलं काही आणली आणि आता तिच्यासाठी गोड आणायला एवढ्या रात्री बाहेर गेलेत. ही स्पष्ट चिन्ह आहेत वंश आणि अर्जुन दादा एकत्र येण्याची. नाही हा? पण रुपाली ताई, आता पण करायचं काय? एक मार्ग आहे म्हणून. काय? अपर्णा आणि भाऊजी फक्त एका गोष्टीमुळे एकत्र येऊ शकतात. कोणती गोष्ट? तेच तर तुला मी सांगते. अगं झालं का? या लवकर बाहेर सगळी वाट बघतात. हो आले आले. अरे ते सांगा पटकन. तेच सांगते. मोना, अगं किती वेळ? जरा बाहेर ये, विनोबाबांचं काहीतरी काम आहे. थांब रुपाली ताई. तसंही चालेल की. नाहीतर एक काम करू ना, तुम्ही ऑफिसमध्येच या उद्या, आपण भेटून डिस्कस करू. हो 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 हो. अर्जुन, थँक्यू. तू आज एवढं गोडधोड आणलंस घरी. आता कलेक्टर मॅडमने एवढी मोठी कामगिरी केली आहे, बाहेर एवढं कौतुक होतंय, घरात गोडधोड आलंच पाहिजे ना. थँक्यू. काय सिम्बा, आज काय यांचा आनंद संपत नाही वाटत. बाबा, मामाने आणि मी खूप स्वीट खाल्लो आणि मामा मामा चिरवत होता. एक मिनिट. मामा काय चिडवत होता तिला? मामा म्हणत होते की तुला गोड खा म्हणजे तुझा कडूपणा जाईल. काय रे, तुम्ही दोघं खूप आगाऊ झाला ना, असं नाही बोलायचं तिला. अगं मामाची फ्रेंड आहे. बाबा, अरे आता मी खूप कंटाळलोय. कंटाळला का? बर मग आता गोष्ट एक वेळ आपण विसरू, पण तो नाही विसरणार आहे गोष्टीचं. हो हो बरोबर आहे. सांग की मग त्याला गोष्ट. मी मी नाही, तू सांगायचीच गोष्ट आज. आज म्हणजे आज पण प्रत्येक वेळी गोष्ट मी सांगतो आणि तू चांगली सांगशील समजून त्याला. नाही, तू नवीन नवीन गोष्टी सांगतो ना त्याला, तू सांग ना. नवीन नवीन गोष्टी मी सांगतो, पण तू चांगली रंगून सांगू शकतेस ना. एक मिनिट, असं काही नाहीये. मागे पण मीच सांगितली होती की नाही, आता तू सांग. मागे आठवून बघ, मी सांगितली होती. याच्या आधी मी सांगितली होती अर्जुन गोष्ट. पण त्याच्या आदल्याच दिवशी मी सांगितली होती ना. अर्जुन, तू त्याच्यासमोर नको असं बोलू, त्याला पटकन गोष्ट सांग. हा का? असं म्हणतेस का? एक काम कर, तू आजचे दिवस तू सांग, नंतर तुम्ही माझे मा बाबा हे विसरलात का? अरे हो, नाही तसं नाही. जाऊ द्या, आजचे पण तुम्हाला गोष्ट सांगणार. एकदम खतरनाक जंगलातली. बापरे. पण सिम्बा, गोष्ट इंटरेस्टिंग असली पाहिजे बरं का. इंटरेस्टिंग. हा, आणि त्यानंतर आम्हाला अशी शांत झोप पण लागली पाहिजे. कशी झोप? कशी म्हणजे? आम्ही दोघं तुला गोष्ट सांगतो तेव्हा तू कसं झोपतो शांत, तशी. मा, तू सिम्बा चॅलेंज करतेस हा? हो, चॅलेंज. तुझी आई तुला चॅलेंज करतेय. ऐ शपथ, अमोल तू आता मागं आठवू शकत नाही. बाबा, अरे या वाघाने खरी चॅलेंज घेतलंय. चला मी तुम्हाला सांगतो. चला तर चला. हा, आता तू आम्हाला गोष्ट सांग आणि गोष्ट ऐकता ऐकता आम्ही झोपून जातो. ऐकायची का नाही गोष्ट? हो. एक मोठं जंगल असतं आणि तिथे एक सिंह असतो आणि त्याला युद्धामध्ये जखम झालेली असते. बरं. पण त्याची बायको त्याच्यावर खूप प्रेम करत असते. हा, मग त्याची बायको त्याला दवाखान्यात घेऊन जाते. करेक्ट. बाबा, अरे जंगलामध्ये हॉस्पिटल असतं का रे? आणि त्या सिंहाची बायको त्याची खूप काळजी घेत असते. हो, मग पुढे काय होतं? मग सिंह हळूहळू बरा होऊ लागतो आणि पुन्हा एकदा युद्धाची तयारी करायला लागतो आणि सिंह पुन्हा जंगलाचा राजा बनतो. असं मा बाबा झोपले, पण शैशाने आता त्याची फॅमिली कधीच वेगळी होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये आता सिम्बा आहे.
मॅडम काय झालं असं अचानक बोलवून घेतलं? काय मग काय म्हणते तुमची विद्यार्थी संघटना सध्या? हे बघा मॅडम, आम्ही आता असं काहीच केलेलं नाही. हे बघा, आत्ता केलं नसेल पण 1.5 महिन्यापूर्वी त्या मोर्चात तुम्ही दोघांनी त्या मुलाचं डोकं फोडलं होतं ना? नाही मॅडम, मोर्चा म्हणजे जमाव आणि त्यात कोणी काय केलं हे आम्हाला नाही माहिती. पण त्या तक्रारदारांनी तुमच्या दोघांच्याच नावाने तक्रार नोंदवली. अहो मॅडम, त्या घटनेला महिना होऊन गेला आणि आपण ते प्रकरण मिटवलं होतं ना, मग आता परत तेच का? मॅडम आत्ता केस झाली तर लाल शरा घेऊन फिरावं लागेल आम्हाला आणि आमचं शिक्षण पण थांबेल. हे बघा, तुम्ही दोघांनी केलं नाही केलं ते काय मला माहित नाही, पण आता तुमची केस माझ्याकडे आले एवढं मात्र नक्की. अहो प्लीज मॅडम, आम्हाला यात ओढू नका. तुम्हाला काय हवंय सांगा ना, सांगा तरी काय हवंय. शाबास, आता कसं आलात मेन मुद्द्यावर? गुड. काही नाही, तुम्हा दोघांना माझं एक छोटंसं काम करावं लागेल. काम? कसलं काम? सांगते. कळलं? पण मॅडम हे असलं हे काम? बघा, या आधीही मी तुम्हा दोघांना मदत केली आहे, यानंतरही करेन, पण माझं हे काम अगदी व्यवस्थित व्हायला हवं. काय? पण मॅडम, हे बघा, तुमच्या दोघांची जबाबदारी माझी, काहीही काळजी करू नका. फक्त माझी मदत करा आणि तुमची त्या केसमधनं सुटका करून घ्या. ठीक आहे मॅडम, आम्हाला तुमचं काम मंजूर आहे. गुड. मोना अगं झालं का? मोना अगं मॅनेजर जाळ काढेल माझ्यावर. पंचिंगला उशीर होती, घे लवकर डबा. झालं हे माझ्याकडनंच उशीर झाला. इथे असून दे, अजून हायवे. त्याचं काय आहे माहितीये का? मोनाचं असं मागं लागावं लागतं, तेव्हा कुठं वेळेवर डबा मिळतो. ए अगं, दिदे तू आज कसा काय डबा बनवला? अरे मला ऑफिसला उशिरा निघायचंय म्हणून मी जरा तिला मदत करत होते. झालं लवकर, उशीर होतो ना. दीपक, जाता जाता मला चौकात सोडतोस का? हो सोडतो की सर. रुपाली, डबा दे. हा, थांबा मी आणते. भरून ठेवलाय. मी काय म्हणत होते, तुम्हाला उशीर होणार नसेल तर नाश्ता करून जाता का? म्हणजे नाश्ता करून गेलात तर जेवणाला उशीर झाला तरी चालेल. या ठिकाणी माझी काही हरकत नाही, पण दीपकला सर मला काय अडचण असणार? दीदीने बनवलेला नाश्ता खायला कुठनं पण येईल मी. बसा मग, बसा. काय हो, थोड्या वेळापूर्वी तर तुमचा मॅनेजर ओरडत होता ना? अगं मम्मा, मामाला मेसेज आला होता की ते उशीर आला तरी चालेल. भांजे थँक्यू. चला नाश्ता करून घ्या. राप्पे निघ तुम्ही, मला उशीर झालाय. बाबा तू का नाही डबा घेतला? अरे मी बाहेरच खातो ना, त्यामुळे नाही घेतला डबा. पण का बाबा? हे अमोल बाळा, भाऊजी डबा कधी नेतच नाही. काकी आज बाबा डबा घेऊन जाणार. अमोल बाळा, मी एक काम करतो, उद्यापासून डबा घेऊन जातो, चालेल का? नाही, बा म्हणते आजचं काम उद्या करतो असं नाही म्हणायचं, ते आजच करायचं असतं. गाव भांजे कारण ते काम कधी पूर्ण होत नाही मामा. वा, अगदी बरोबर भांजे. दाजी घेऊन जा डबा. अरे पण आज डबा केला नसेल ना माझा? नाही असं नाही काही, 2 घास जास्तच करते मी नेहमी. यस, इथे डबा बोलतो बाबा. अरे हो, पण तुझा नाश्ता तर करा आधी. करतो ना मी बाबा, पण बाबा तू माझं जेवण का नाही म्हणतोयस? नाही म्हणतो असं नाही, उलट तिच्या आजचं जेवण माझं सगळ्यात फेवरेट जेवण आहे. थांब, मी आणतो डबा. हा तुम्हा दोघांसारखाच हट्टी बरं का? अमोल, आण लवकर डबा. हो रुपाली, भरतोय तो. तसं नाही, भाऊजींना उशीर होईल ना म्हणून म्हणलं मी. बाबा हे घे डब्बा, सगळं संपव बर का? बर संपवतो. मा आहे ना, त्यामुळे बाहेरचं खाणं बंद.
ठीक आहे, येऊ का आता? हो बाबा बाय. बाय बाय. येतो. हो. दीपक चला आपण पण जाऊ. भांजे बाय बाय. बाय. सावकाचा येतो. कलेक्टर मॅडम, नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. कलेक्टर मॅडम, नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. हे बघा, शांत व्हा प्लीज, शांत व्हा. हे बघा, तुम्ही आमच्यावर कितीही प्रेशर आणलं, पूर्ण पोलीस प्रशासन जरी उभं केलं तरीही आम्ही आमचं मत मानणारच. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. हे बघा, हा निर्णय कायमचा नाहीये. रेड अलर्ट असेपर्यंतच हा निर्णय लागू राहणार आहे. प्लीज ऐकून घ्या. तुम्ही आम्हाला फसवू नका हो. नाही चलेगी, नाही चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम. अहो, कलेक्टर मॅडम कुठे आहेत? आम्हाला त्यांना आत्ता भेटायचंय. अहो, थांबा प्लीज, ऐका तर. काय 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 झालंय? मॅडम ऐका ना, तुम्ही आज चला, मी सविस्तर तुमच्याशी बोलतो. अहो पण हे मुलं काय? मॅडम हे खूप चिडलेत. तुम्ही आज चला, मी तुम्हाला सांगतो सगळं. प्लीज हो. प्लीज थांबा, प्लीज मॅडम, प्लीज मॅडम. प्लीज मॅडम. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. चंद्रभागेच्या तीरी उभा विटेवर. अरे मॅडम, हो अरे मॅडम. हा बोला ना चिंचके. अहो काय झालं? काही नाही, बोला. अहो अरे मॅडम, तुम्हाला एवढं टेन्शन मध्ये मी कधी बघितलेलं नाही. आणि हो, सारखं मोबाईल मध्ये काय बघताय? काही नाही हो, सहजच मोबाईल मध्ये बातम्या पाहत होते. जैन साहेब. जैन सर. जय. अगं आय 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 आय. अहो आज दिवस कुठं उगवलाय? अहो चक्क तुम्ही डबा घेऊन आलाय. डबा? असं काय म्हणतोय चिंचुके? मला काय घरच्यांनी रस्त्यावर टाकलाय व्हय? अहो लय दिस झालं. लय दिस कुठं? अहो लय महिने. अहो लय महिने नाही, लय वर्षांत तुम्ही असा ऑफिसला डबा घेऊन आलाय. हा, आता अमूलने आग्रह केला, नाही म्हणता आलं नाही. हा म्हणजे रुपाली वहिनीने गरम गरम डबा भरून दिलाय म्हणा की. हा नाही, आप्पीने दिलाय. पण बरं झालं आणला. आज दुपारी जीव पोटभर. अरे मॅडम, नाही साहेबांवरचं होल्ड सुटत चाललंय बरं का तुमचं. तसं नाहीये चिंचुके. अहो मग कसं? अहो मॅडम, साहेबांकडे जरा लक्ष द्या. साहेबांनी एखादी गोष्ट मनावर घेतली ना तर ती कुणाच्या बापाला पण ऐकत नाहीत. चिंचुके, अहो तुम्हाला पण असंच वाटतं का की अपर्णा मॅडम आणि अर्जुन एकमेकांच्या परत जवळ येत आहेत? गेले काही दिवस तसंच वाटतं. माझ्या वाटण्यानं काय होणार आहे? सावध व्हा. साखरपुडा तुमचा झालाय आणि लग्न त्यांचं व्हायचं. काय तोंडे अहो हे? मॅडम, तुमच्या निर्णयाविरोधात जमाव फारच संतप्त झालाय. अहो पण त्यांच्या चांगल्यासाठीच निर्णय घेतलाय ना, का चिडले तेवढी? हो, ते सगळं बरोबर आहे, पण ते का चिडले ते का माहीत नाही. मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मी बोलून बघते. मॅडम, काय तोंडे, हे बघा, अशा वेळी फेस टू फेसच बोललं पाहिजे तर गोष्टी सॉल्व्ह होतात. मी आहे, या तुम्ही. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. एक मिनिट, शांत व्हा जरा. मी काय म्हणते ते शांततेत ऐकून तरी घ्या. मॅडम, तुम्ही शांततेची भाषा करूच नका. तुम्ही सरळ सरळ हुकुमशाही माजवली आहे. म्हणजे मॅडम, कोणाचाही विचार न करता तुम्ही ट्रेकिंगच्या सीझन मध्ये गड किल्ले बंद केलेत, असं का? नाहीतर काय? अहो, ह्या सीझन मध्ये नुसतं ट्रेकर्सच नाही तर पर्यटकांच्यामुळे स्थानिकांचे रोजगार चालतात आणि तुम्ही तेच बंद केलं. हे बघा, हा निर्णय मी सगळ्यांचा. कलेक्टर मॅडम, नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, नहीं चलेगी. अहो, माझं ऐकून घ्या. दादागिरी नहीं चलेगी. कलेक्टर मॅडम. मॅडम, हा जमाव शांत होईल असं काही वाटत नाही. मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावाच लागेल. एक मिनिट, काय तोंडे, हा निर्णय मी सगळ्या गोष्टींचा विचार करून मग घेतला. पण आपण ह्या जमावाला शांत कसं करणार आहोत? मी बोलते. कलेक्टर मॅडम, नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं
माझं एकदा ऐकून तर घ्या. शांततेत बोलूया ना आपण. तुम्ही आधी निर्णय मागं घ्या, आम्ही शांत बसतो. हे बघा, मी हा निर्णय मागे नाही घेऊ शकत. मी सगळ्या गोष्टींचा विचार करून मग हा निर्णय घेतलाय. मॅडम अहो, गड किल्ले म्हणजे आपली शान आहे. या पावसाळ्यात आम्ही बघायचं नाही तर ते कधी बघायचं? तसं नाही. हे बघा, नाही, तुम्ही पहिल्यांदा निर्णय मागं घ्या, तरच आम्ही इथून जाणार. कालची पुण्याई आज कामी येत नाही ना, हेच खरं. मी तिच्या मनात चाललंय तरी काय नक्की. कलेक्टर मॅडम, नाही चलेगी, नाही चलेगी, दादागिरी नाही चलेगी. कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, ऐका, एक मिनिट शांत व्हा. हे बघा, माझं ऐकून घ्या. तुम्ही अहो ऐका, मॅडम ना काहीतरी बोलायचं, प्लीज शांत व्हा. माझं एकदा शांततेत ऐकून घ्या, मी काय म्हणतेय. मॅडम ही परिस्थिती आता आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. काय तोंडे, मला तुमची मदत लागेल. येस मॅडम, बोला ना, आपण काय करायचं? मी तुम्हाला सांगते, एक मिनिट. येस प्लीज. तर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर हा गदारोळ तुम्ही पाहतच आहात. काल 5 मुलांना वाचवल्यानंतर मॅडमांनी जो निर्णय घेतला आहे त्यामुळे हा जबाब दुखावला गेलेला आहे. तर आता काय करतील कलेक्टर अपर्णा मॅडम? त्यांचा बेधडक निर्णय मागे घेतील की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. बघूयात पुढे काय होतंय. बापू, लेकीचं कौतुक म्हणून गोडधोड सुरू आहे ना घरात, तेव्हापासून तुमचा चेहरा एकदम खुल्लाय बघा. काय तुम्ही पण आजोबा, मी रात्री माझ्या हातीने मला गोड खायला दिलं. मग तर काय, आता घास आणखीनच गोड झाला असणार. काय आजोबा? अमोल बाळा, अरे लेकरानं आईला भरवलं ना की घास आणखीन गोड होतो, आणि त्याच्या पाठीमागची भावना महत्वाची असती. हो बापू, आणि मी तर माझा बेस्ट मुलगा आहे. हा, पण विनायकराव, तुम्ही माझं सांगताय, पण सकाळपासून तुम्ही दुसरा कुठला विषय काढलाय का हो? हा, अहो, आप्पीच्या कामाचं कौतुक आणि अर्जानं तोंड गोड केलं म्हटल्यावर दुसरा कुठला विचार डोक्यात येईल का, सांगा बघू. हा, अहो विनायकराव, तुम्ही पहिल्यापासून आप्पीला लेकीसारखं वागवले. हा, तिच्या सगळ्या यशात तुम्ही आनंद शोधला. नाही बापू, गाव हा तिचा पण मोठेपण आहे. हे बघा, टाळी एका हातानं वाजते का? हा, नाही, तिनं पण मला लय जीव लावलाय हो. माझी आप्पी आहेच तशी. बापू, काय ग मोना? अहो बापू, तुम्ही इथं काय करताय? अहो, तिकडं कलेक्टर ऑफिस बाहेर वंशनी घेतलेला निर्णय आवडला नाही म्हणून मोर्चा निघाला लोकांचा. काय? अर्जुन, काय करे? अरे हे बघितलंस का? अरे ही बातमी खरी की खोटी म्हणायची? तुम्ही सरळ सरळ हुकुमशाही माजवली आहे. म्हणजे मॅडम, कोणाचाही विचार न करता तुम्ही ट्रॅकिंगच्या सीझन मध्ये गड किल्ले बंद केले. कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम, कलेक्टर मॅडम. अर्जुन, अरे अचानक हा निर्णय घेणं अपर्णा मॅडमला महागात पडेल असं वाटतंय. अरे आप्पे असंच कोणता निर्णय नाही घेत. काहीतरी ठोस कारणे म्हणूनच तिने हा निर्णय घेतला. हो अर्जुन, पण आता पावसाळा आहे आणि या दिवसात जे गड किल्ले आणि घाट परिसरात सौंदर्य असतं ना, ते वर्षभरात कुठेच पाहायला मिळत नाही. आणि मग असा निर्णय घेणं चुकीचं नाही वाटत तुला? बरोबर बोलतायत मॅडम. म्हणजे सुट्टीच्या दिवशी लोक बाहेर पडतात आणि त्या दिवशी पण बंदी. हा, पण हा निर्णय कायमस्वरूपी थोडीच आहे. हो अर्जुन, पण लोकांना आठवड्याभराच्या कामानंतर याच ठिकाणी फिरायला जायचं असतं ना. आणि पुण्यात तर प्रसिद्ध ठिकाणं हीच आहेत फिरण्यासाठी. हो, मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. आणि मला वाटतं अपर्णा मॅडमचा निर्णय चुकलाय. चिंचुके, अरे कलेक्टर आहे ती असंच कुठल्या गोष्टी करत नाही. तिने पण काहीतरी विचार केला असेलच ना. आणि समजा हा निर्णय मागं घ्यावा लागला तरी शांत पद्धतीने, योग्य पद्धतीने घेईल ती माग. सॉरी साहेब, मला जे वाटलं ते मी बोललो तुम्हाला. नाही, तुझं चुकीचं आहे असं नाही म्हणत मी. मला जे वाटलं ते मी बोललो, तुला वाटलं ते तू बोलला, एवढं काय. अर्जुन, पण मी काय म्हणते, तू एकदा बोलून घेतोस का अपर्णा मॅडमशी? नाही म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी नीट विचार करायला हवा ना. अरे आप्पी करेल हँडल, तेवढी सक्षम आहे ती. आणि मला नाही वाटत की ह्या विषयाबद्दल मी तिच्याशी काहीतरी बोलावं. म्हणजे तिला जर वाटलं ना की आपण चुकलोय तर मोठ्या मनाने सगळ्यांची माफी मागेल ती. बरं ठीक आहे. ह्या अप्पीच्या वाट्याचं टेन्शन अर्जुन का घेतोय? मी हे सगळं अप्पीने माफी मागावी म्हणून घडून आणले. आज अप्पीला माफी मागावीच लागणार आणि तेही जाहीरपणे. काय तोंडे, मला हवामान खाते ते स्थानिक सर्वे या सगळ्याचे रिपोर्ट हवे. येस मॅडम, ह्यात ते सगळे रेकॉर्ड्स आहेत. गुड.
पण मॅडम, हे सगळे रेकॉर्ड्स दाखवून हा जमाव शांत होईल असं तुम्हाला वाटतंय? काय तोंडे, तुम्ही जर बरोबर असाल ना तर देवही तुमचं ऐकतो. अहो ही तर भोळी बाबडी माणसं आहेत. काय तोंडे, माझा निर्णय हा मी किती गांभीर्याने घेतलाय ना हे मी त्यांना पटवून देणार म्हणजे दे.